नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे सीपी मुंबई पोलीस भरती सध्या सुरू आहे. तर त्याची जे कट ऑफ आहे कॅटेगरीनुसार त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघा, पोलीस भरती जी आहे ती 2572 पदांकरिता सध्या सुरू आहे. एसटी साठी टोटल 334 पद आहेत. एसटी साठी 180, VJS साठी 77, 64 NTB, 90 NTC, 51 NTD, SBC 51, त्याच्यानंतर ओबीसी 489, SEBC 257, त्याच्यानंतर EW 257 आहे. ओपनसाठी 722 आहे. टोटल 2572 पद आहेत. तर याच्यानुसार कट ऑफ किती लागेल, कारण की वॅकन्सी असते त्याच्यावरच कट ऑफ डिसाईड केला जातं. आता इथे जर 10 वॅकन्सी असतात तर याचा कट ऑफ जास्त लागला. त्याच्यामुळे काय करेल की वॅकन्सी किती आहे त्याच्यावरती कट ऑफ राहतं. त्यामुळे पहिले मी वॅकन्सी सांगितलं. आता तुम्हाला कट ऑफची माहिती देतो मी. तर कट ऑफ बद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय माहिती पाहिजे की विद्यार्थ्यांचे ॲव्हरेज मार्क जे आहेत ते किती पडलेले आहेत ते याची माहिती पाहिजे. तर सगळ्यात पहिलं जर बघितलं आपण विद्यार्थ्यांना ॲव्हरेज मार्क किती पडलेले आहेत, तर मी सांगतो की मुलींना आता ॲव्हरेज म्हणजे कसं राहतं की जास्तीत जास्त मार्क ते कमीत कमी मार्क, तुम्हाला ॲव्हरेज बद्दल माहिती असेल. तर हे जे आहे तर सर्वसाधारण जर बघितलं तर मुलांमध्ये हे मेल कॅन्डिडेटमध्ये जर पाहिलं तुम्ही तर हे जे ॲव्हरेज मार्क आहेत मुलांचे ते 32 ते 37 मार्क हे ॲव्हरेज मार्क आहेत. ओके. आणि मुलींमध्ये जर बघितलं फिमेलमध्ये तर ही जी संख्या आहे ती 29 ते 32 हे काय की ॲव्हरेज मार्क आहेत. ॲव्हरेज म्हणजे काय की एवढ्यातच तुमचे मार्क म्हणजे याच्यात कमी असू शकतात आणि जास्त, सगळे मिळून ॲव्हरेज काढलेलं आहे. म्हणजे टोटल विद्यार्थी डिवायडेड बाय मार्क किती पडले, टोटल मार्क डिवाइड बाय हे केलेलं आहे विद्यार्थी केलेलं आहे. त्याच्यावरती तुम्हाला ॲव्हरेज मार्क काढले आहेत की विद्यार्थ्यांना किती मार्क पडलेले आहेत सर्व करून. आता कॅटेगरीनुसार कट ऑफ किती लागू शकतो याची तुम्हाला माहिती सांगेल मी. तर सगळ्यात पहिलं जर बघितलं आपण तर ओपन मेलच्या बाबतीत जर बघितलं आपण तर हा कट ऑफ लागू शकतो, हा 39 ते 40 मार्क लागू शकतो. 39-40 मार्क लागू शकतो. आता हा अंदाजित कट ऑफ आहे, याच्यात प्लस मायनस एका दुसरा मार्क पकडून जा, पण हा कट ऑफ काय करू शकतो की लागू शकतो. त्याच्यानंतर मुलींच्या बाबतीत जर बघितलं तर हा 34 ते 35 मार्कापर्यंत काय करू शकतो की कट ऑफ असू शकतो मुलींच्या बाबतीत. त्याच्यानंतर ना पुढे जर बघितलं आपण ओबीसी कॅटेगरीमध्ये जर पाहिलं तर मुलांचा कट ऑफ जो आहे तो काय करू शकतो की 35-36 मार्क, हा 36 मार्कापर्यंत कट ऑफ असू शकतो. आणि मुलींच्या बाबतीत जर हाच कट ऑफ जर बघितलं तर हा 28-29 मार्कांचा कट ऑफ असू शकतो. हा अंदाजित कट ऑफ आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना आता जर बघितलं आपण SEBC साठी बघितलं तर SEBC कॅटेगरी बद्दल जर बोलायचं झालं तर हा कट ऑफ जो आहे तो 35 ते 36 मार्क काय करू शकतो असू शकतो मुलांच्या बाबतीत. त्याच्यानंतर मुलींच्या बाबतीत हाच कट ऑफ जो आहे तो 28-29 मार्क काय करू शकतो की असू शकतो, 28-29 मार्क असू शकतो. त्याच्यानंतर SC कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण SC कॅटेगरीमध्ये जर बघितलं आपण तर हा जो कट ऑफ आहे मुलांच्या बाबतीत तर हा 33-34 कट ऑफ मार्क असू शकतो. आणि मुलींच्या बाबतीत हाच कट ऑफ जो आहे तो 25-26 मार्क असू शकतात, 25-26 मार्क असू शकतात. त्याच्यानंतर ना पुढे जर बघितलं आपण ST कॅटेगरीसाठी बघितलं तर याचा कट ऑफ जो आहे तो सारखाच असू शकतो SC सारखा, म्हणजे 33-34 मार्क मुलांसाठी आणि 25 ते 26 मार्क हे मुलींसाठी कट ऑफ असू शकतात. त्याच्यानंतर ना पुढे जर बघितलं आपण आता हे झाले SC ST झाले. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी. आता EWS मध्ये जर बघितलं तर EWS कॅटेगरीमध्ये बघा सगळ्यात कमी कट ऑफ लागणार आहे EWS कॅटेगरीचा. ओके, EWS कॅटेगरीचा. तर हा जो कट ऑफ राहणार आहे तो राहणार आहे म्हणजे सगळ्यात कमी, म्हणजे तरी मुलांच्या बाबतीत हा राहू शकतो की 32 ते 33 मार्क असू शकतो. आणि मुलींचा कट ऑफ जो आहे तो 25 मार्कच असू शकतो, 25-26 पकडा हे ते कट ऑफ. त्याच्यानंतर आता हे झालं मी सांगितलं कोणत्या ओपन सांगितलं, ओबीसी सांगितलं, SEBC ST ST EWS सांगितलं. त्याच्यानंतर ना SEBC सांगितलं. आता NT कॅटेगरी बद्दल सांगायचं राहिलं, आता मी हे इरेज करतो. हे तर NT मध्ये बघा NT बघा, NT मध्ये जर बघितलं आपण C मध्ये बघितलं, त्याच्यानंतर NTD आहे, VJ आहे, VJA आणि NTB. ओके. तर NTC मध्ये जर बघितलं, NTC कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर हा कट ऑफ जो असू शकतो तो असू शकतो की 37 ते 38 मार्क कट ऑफ असू शकतात मुलांचे. मुलींचे हे 28-29 कट ऑफ असू शकतो, 28-29. तसंच NTD मध्ये जर बघितलं तर हाच कट ऑफ जवळपास सारखाच राहील इथे. तर हा कट ऑफ 36-37 असू शकतो NTD मध्ये.
आणि मुलींच्या बाबतीत जर बघितलं तर हा 28-29च असण्याची शक्यता आहे. VGA मध्ये पण जवळपास सारखाच राहील कट ऑफ, म्हणजे 36-37 मार्कांचा कट ऑफ काय करू शकतो की असू शकतो. मुलींच्या बाबतीत सेम कट ऑफ राहू शकतो, हा 27-28 किंवा 28-29 असा कट ऑफ राहू शकतो. NTB मध्ये कट ऑफ थोडासा वाढेल इथे, तर हा 38-39 कट ऑफ राहू शकतो. आणि मुलींच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही तर हा कट ऑफ जो आहे तो ऑलमोस्ट तसाच राहील, म्हणजे 28-29 मार्क असू शकतो हा कट ऑफ. तर ही मी तुम्हाला कॅटेगरीनुसार जे अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो याची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आशा करतो तुम्हाला माझी माहिती आवडली असेल. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.